नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे. आज एक वेगळा विषय जो आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली अनेक वर्षापासून आपण एस टी महामंडळाची केस लढतोय. मला वाटतं एक साधारण 3-4 वर्षापासून मी सतत एस टी महामंडळाच्या विरुद्ध आवाज उठवतो आणि त्याबाबत माननीय अपंग कल्याण आयुक्त यांच्या कोर्टात आपण सतत केस लढत आलो. त्या केसमध्ये 2 वेळा निकाल पण झाला. तो निकाल झालेला असताना पुन्हा काही अडचणी आल्या आणि पुन्हा केस तशीच चालू राहिली. अशी केस लढत आज अखेरचा निर्णय अपंग कल्याण आयुक्तांनी दिलेला आहे आणि तो निर्णय आपल्याला सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तयार करत आहे. मित्रहो, गेली 4-5 वर्षापासून मी अपंगांना एस टी महामंडळाच्या बसमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सतत पाठपुरावा करून एस टी महामंडळामध्ये UDID वापरण्यास ग्राह्य धरावं यासाठीचे आदेश करून घेण्यात आले. त्यानंतर काही अपंग बांधवांना ओरिजिनल UDID कार्ड आलेले नव्हते, त्यांची कलर झेरॉक्स ग्राह्य धरावी यासाठी पण आपण आदेश करायला लावले. आणि तसा आदेश एस टी महामंडळाने सर्व त्यांच्या डेपोला दिला होता. त्याच्यानुसार कलर झेरॉक्स पण आता चालू झालेली आहे. त्यानंतर जे काय आरक्षण आहे आपलं सीटाचं आरक्षण, ते पहिलं सुरुवातीच्या बसस्टॉपला होतं, जिथून गाडी सुटती तिथूनच होतं. ते कायमस्वरूपी आरक्षण असावं याबाबतही आपण पाठपुरावा केला. आणि आत्ताच मला 3-4 वर्षापूर्वी एक स्मार्ट कार्ड म्हणून एक योजना काढली होती एस टी महामंडळाने. 55 रुपये भरून ते स्मार्ट कार्ड घ्यायचं आणि त्याच्यातून तिकीट काढायचं असा तो एक आदेश होता. तर त्याला पण आपण विरोध केला आणि त्याच्या विरुद्ध आपण माननीय आयुक्तांकडून आदेश करून ते कार्ड रद्द करायला भाग पाडलं होतं. असे सतत केस लढत असताना एक अखेरच्या टप्प्यावर आज निकाल होता. यात अजून एक होतं की शिवनेरी बस, शिवाई, अश्वमेघ, साधी स्लीपर या सर्व बसमध्ये अपंगांना सवलत मिळावी. जे काही महिला सन्मान योजना चालते, वृद्धांना 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण सवलत मिळते, 65 वर्षाच्या वरिष्ठ नागरिकांना 50% सवलत मिळते. मग अपंगांनी असं काय पाप केलं की ह्या बसमध्ये अपंगांना सवलत मिळत नाही? अनेकदा असं होतं की ह्या बसमध्ये चढल्यानंतर सवलत नाही म्हणून खाली उतरवून दिलं जातं. असं का? याबाबत आपण अनेक वेळा सुनावण्या पण घेतल्या. एस टी महामंडळावाले अधिकारी पण त्या सुनावणीला हजर होते. त्यावेळेस 2 वेळा त्यांनी असं सांगितलं की आम्ही शासनाकडे प्रस्ताव दिलेला आहे, पण हा प्रस्ताव अडकला कुठं याबाबत काही स्पष्टीकरण होत नाहीये. कारण सर्वांना सवलत मिळाली, ज्यांनी कधी मागणी केली नाही अशा लोकांना सवलत मिळाली आणि आपल्याला सवलत का नाही? हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की का अपंगांना शिवनेरीमध्ये सवलत नाही, शिवाईमध्ये सवलत नाही, अश्वमेघमध्ये सवलत नाही, स्लीपरमध्ये नाही? त्यांना अधिकार नाहीये का? तो कायद्याने सर्व ठिकाणी जाण्याचा अपंगांना अधिकार आहे. मग या बसमध्ये का सवलत नाकारली जाते? या बसमध्ये शिवनेरीमध्ये सीट आरक्षित आहे, शिवाईमध्ये सीट आरक्षित आहे, तुमच्या अश्वमेघमध्ये सीट आरक्षित आहे, हिरकणीमध्ये आहे, स्लीपरमध्ये आहे, लालपरीमध्ये आहे. सर्व गाड्यांमध्ये सीटं तुम्ही आरक्षित ठेवलेत पण सवलत दिली नाही. म्हणजे ताट तर वाढून ठेवलंय पण त्याच्यावर काचेचं आवरण टाकले. तर असे प्रकार जे घडत होते त्याबाबत आपण माननीय आयुक्तांकडे केस लढत होतो. तर 15 दिवसापूर्वी त्याची सुनावणी झाली, फायनल सुनावणी झाली. असं वाटलं होतं की एवढ्या वर्ष आपण केस लढलो, कुठेतरी निकाल आपल्या बाजूने लागेल, कारण आपलं कोर्ट आहे, आपली बाजू ऐकून घेतली जाईल, आपल्या कायद्याचा दरारा राहील. पण असं कुठं झाल्यास दिसून येत नाहीये. तसं तो निकाल मी स्क्रीनवर आपल्याला दाखवणारच आहे. थोडंसं त्याच्यातला संदर्भ सांगतो मी. निकाल दिलेला आहे बघा 7/4/2026 रोजी. निकाल 7/4/2026 रोजी दिलाय माननीय आयुक्तांनी. महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉक्टर आनंदराव नायर मार्ग, मुंबई.
याच्यात 2 आदेश होते. एक तर स्मार्ट कार्ड आता जे NCMC कार्ड त्यांनी काढले ते रद्द करावं आणि या सर्व बसमध्ये अपंगांना सवलत मिळावी. तर हे आपण 2016च्या कायद्यानुसार मागणी केली होती की 2016च्या कायद्यात तशी तरतूद केलेली आहे की UDID कार्ड हे सर्व ठिकाणी सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात यावं असे आदेश त्या कायद्याने दिलेले आहेत आपल्याला. आणि केंद्र सरकारचा आदेश राज्य शासन डावलू शकत नाही. जे की एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं होतं की आम्हाला राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत की NCMC कार्ड सक्तीचं करावं म्हणून. परंतु केंद्राचे आदेश आहेत की UDID कार्ड सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात यावं. तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचा फटका अपंग बांधवांना आता बसतोय. तर हा निकाल देत असताना आपली एक अशी अपेक्षा होती की कायद्याचा आधार घेऊन आयुक्त तसा निकाल देतील. पण आयुक्तांनी न्यायाधीशाची म्हणजे न्यायाधीश म्हणून निकाल द्यायला पाहिजे होता. अशा आपल्याला अपेक्षा होती की अपंग बांधवांच्या बाजू ऐकून घेऊन त्यांचा त्या बाबतीत तसा निकाल दिला जाईल. परंतु तसं काय आढळलं नाही. त्यांनी काय लिहिलंय, उभय पक्षकारांचे म्हणणे ऐकून असे निर्देश देण्यात येतात की निवेदनकर्ता यांच्या मागणी संदर्भात महामंडळ स्तरावरून उचित दखल घेऊन शासनाच्या निर्देशानुसार व धोरणानुसार सदर मागणीवर योग्य तो निर्णय घेण्यात यावा. आपल्या कार्यालयाने घेतलेला निर्णय निवेदनकर्त्यास व या कार्यालयास अवगत करण्यात यावा असे निर्देश सदरचे प्रकरण या कार्यालय स्तरावर निकाली काढून नस्तीबद्ध करण्यात येत आहे. म्हणजे अर्धवट निकाल देऊन हे प्रकरण त्यांनी मार्गी लावलेलं आहे. याच्यातनं तुम्ही ज्याच्या विरुद्ध आम्ही केस केलेली आहे त्यांनाच सांगताय तुम्ही उचित निर्णय घ्या, तर ते काय निर्णय घेणार आहे? त्यांचा निर्णय तर आम्हाला आता पण माहिती आहे. ते त्यांचे कार्ड आमच्यावर लादणार आहेत, ते त्यांचं कार्ड आम्हाला घ्यायला लावणार आहेत. तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते की 16च्या कायद्यानुसार UDID कार्डवर सवलत देणं बंधनकारक आहे. त्यानुसार ती सर्व सवलत ही एसटी महामंडळाला द्यायला पाहिजे होती. या आधीचा आदेश रद्द केलाय. आपण ती पण मागणी केली होती की ह्या आधी असाच प्रकार घडला होता. त्यावेळेस माननीय आयुक्तांनी एसटी महामंडळाला आदेश दिले होते की स्मार्ट कार्ड रद्द करा आणि UDID कार्डवर सवलत द्या. त्याप्रमाणे एसटी महामंडळाने आदेश करून UDID कार्ड ग्राह्य धरण्याबाबत सर्व आगार प्रमुखांना कळवलं होतं की UDID कार्डवर सवलत देण्यात यावी. तर या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हा राज्यातील सर्व संघटना, सर्व अपंग बांधव यांनी घ्यावा. कारण मला वाटलं होतं की मान्य आयुक्तांकडून आदेश होईल, पण तसा काय आदेश झालेला नाहीये. त्यांनी सगळं एसटी महामंडळावर ढकलून दिलेलं आहे. त्यामुळे आता आपली केस एसटीच्या कोर्टात आहे. काय तो निर्णय आपण सर्वांनी घ्यावा आणि कळवावा. त्यानुसार पुढील आपला काय जो कार्यक्रम असेल तो ठरवला जाईल. धन्यवाद. आपण आपली प्रतिक्रिया मला कळवावी, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. धन्यवाद.